अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं सार्थक झालं. कड का आमच्या जन्माचं सार्थक झालं. तुकोबाराय सांगतात, मायबाप या मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहे. पहिला जन्म देवाचा आहे, दुसरा जन्म साधूचा आहे, तिसरा जन्म तुमचा आमचा आहे. मग कुणाच्या जन्माचं सार्थक झालं त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. दादा, पहिला जन्म या मृत्यूलोकात, पहिला अवतार या मृत्यूलोकात देवाचा आहे. मग देवाचा जन्म या मृत्यूलोकात असेल तर देवाच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. का? कारण देवाच्याच जन्मामुळे दादा तुमचे आमचे जन्म सार्थकी लागतात, म्हणून तर त्याचा अवतार आहे. देवाच्या जन्माने तुमचे आमचे जन्म सार्थकी लागतात. देवाचा जन्म सार्थकी लागला का नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बरं, दुसरा वर्ग आहे साधूचा. साधूचा सुद्धा या मृत्यू लोकात जन्म झाला. पण संत महात्मे म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखलिया. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जन्माचं सार्थक झाले म्हणून तर तुकोबारायचे अभंग आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. संतांच्या जन्माचं सार्थक झालंय. बर, देवाच्याही जन्माचा विचार करायची गरज नाही. साधूचा जन्म सार्थकी लागला. आता तिसरा जन्म आहे तुमचा आमचा. तुम्हा मला सुद्धा दादा या मृत्यू लोकात जन्म प्राप्त आहे, पण तुमच्या आमच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करायचा आहे. दादा, तुम्हा मला मिळलेला हा नरदेह सामान्य किमतीचा नाहीये, अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त आहे. दादा, अनेक सुभाषित आहेत, श्लोक आहेत, संतांची प्रमाण आपल्याकडे. सुभाषितकार सांगतात या मृत्यू लोकामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. कोणत्या कोणत्या? की दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. या मृत्यू लोकामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट आहे गाय छपची पुडी, दुसरं चुन्याचं डबड, आणि तिसरं मळून देणार. असं आहे का? नाही. मग दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. त्याच्यातला पहिला शब्द आहे मनुष्यत्वम. याचा अर्थ या मृत्यू लोकात नरदेह जन्म दादा दुर्लभ आहे, म्हणून तर संतांची प्रमाण आहे. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वसुदेव वसुदेव बना. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वसुदेव वसुदेव बना. सप्तवर्षाची गणना तुम्ही वसुदेव वसुदेव बना. सप्तवर्षाची गणना तुम्ही वसुदेव वसुदेव बना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वसुदेव वसुदेव बना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वसुदेव वसुदेव बना. वसुदेव वसुदेव तुम्ही वसुदेव वसुदेव बना. 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 सुभाषित करता सांगतात की नरदेह दुर्लभ आहे. नाथ महाराज सुद्धा ते सांगतात, दादा या मृत्यू लोकात नरदेह दुर्लभ आहे, म्हणून नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, आणि म्हणून तुम्ही वासुदेव म्हणा. म्हणा वासुदेव म्हणा. म्हणा नरदेह दुर्लभ जाणा. शतवर्षाची गणना गणना. त्यामध्ये दुःख यातना. हरी बोल. तुम्ही आठवा मधुसूदन गा.
वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही 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 वसुदेव वसुदेव म्हणा म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. नाथ महाराज म्हणतात दादा की नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ आहे. नाथ महाराज म्हणतायत सुभाषितकार म्हणताय की नरदेह दुर्लभ आहे आणि आहेच. हा सामान्य किमतीचा नरदेह नाही दादा. नामदेवराय म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा 11 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या जलचरी. नामदेवराय म्हणतात एवढ्या कष्टानं तुम्हा आम्हाला नरदेह मिळला पण आपण दादा या नरदेहाचं वाटोळ केलं हो. नामदेवरायचंच प्रमाण आहे. तयाचा मातेरा केला मुडे तयाचा मातेरा केला मुडे हो तयाचा मातेरा केला मुडे तयाचा मातेरा केला मुडे नाम मन जोवा नर देया नरा तयाचा मातेरा केला मुडे तयाचा मातेरा केला मुडे नाम मन जोवा नर तयाचा मातेरा केला मुडे तयाचा मातेरा केला मुडे वाह गोड. नामदेवराय म्हणतात नाम म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मातेरा केला मुडे तयाचा मतेरा केला मुडे. नामदेवराय म्हणतात आता मात्र केले आपण या नरद्याचं मात्र. महिला मंडळी तुमच्या मात्र ओळखीचं आहे का? मात्र ओळखीचे ना तुमच्या? ऊसाच्या सुडीला राहते. ऊसाच्या नाही सोयाबीनच्या सुडीला राहतं मात्र. मात्र केले दादा आपण या नरदेहाचं हो. अनमोल किमतीचा नर देतो आम्हाला मिळाय दादा. आपल्याला रास महत्वाचे का मात्र महत्वाचं आहे? रास महत्वाची तरी काय काय बिचारायचं मात्रेतून जीव निघत नाही. बरोबर आहे ना? मात्र महत्वाचं नाही दादा रास महत्वाची आहे. तसा हा नरदेह म्हणजे रास आहे. पण नामदेवराय म्हणतात तयाचा मातेरा केला मुढे खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया हो खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया उठा हाथ का अल्लाह ने तुझ दिया अल्लाह ने तुझ दिया खाया पिया खाया पिया खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया नाग जमाना खोया नाग जमाना खोया 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 खोया. संपलं का? वाह लय गोड. मजा घेऊ आपण आता 1 घंटावर आहे की नाही? चांगली माणसं आहे आणि जीवाची माणसं आहेत माझे सर्व. आम्ही जीवाभावाची माणसं आहे. वा कबीर महाराज म्हणतात गोड प्रमाण दिले बघा किती. कबीर महाराज आता तुम्ही म्हणल्यामुळे आठवलं मला बाळासाहेब मावा काय औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया
पिया सुख से सोया नाक जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया। कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन। खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सो, नाक जमाना खोया, नाक जमाना खोया, नाक जमाना खोया, खोया। खोया खोया खोया। अनमोल किमतीचा नरदे आहे, पण खाण्यापिण्यात या नरद्याचं वाटोळ केले जाता. एक बायको नवऱ्याला म्हणे सकाळ सकाळ ड्युटीला निघालं आणि नवऱ्याला जाता जाता म्हणे हे पा संध्याकाळी तो ढोसून तर घरात घेणार नाही. ढोसून आले शब्द ओळखीचा असेल ना तुमच्या. ढोसून आली तर घरात घेणार नाही. सकाळ सकाळ ड्युटीला निघालो आणि बायको त्याला अशी अभद्र बोलली, ढोसून आले तर घरात घेणार नाही. आपले हिंगोली जिल्ह्याचे शब्द काही साधे नाही. बिचारा गरीब होतं. सकाळ सकाळ त्याने डबा उचलला आणि ड्युटीला निघालं. शब्द बोलू नाही बायकोला फिरून. किती गरीब असेल ते. निघालं पण मायबाप राग त्याला एवढा आला, हनुमान महाराज शब्द बोलू नाही पण राग भयानक आला होता. डबा उचलला आणि हिंगोलीला ड्युटीला गेलं. पण डोक्यात बायकोबद्दल राग येऊ लागला. मला अरे माझ्याच नावचं कुंकू लावती, माझ्याच नावचं मंगळसूत्र घालती, माझ्याच नावची जोडवे, मी तिचा नवरा आहे, ती माझी बायको आहे आणि मला सकाळ सकाळ मला ढोसून घरात नाही म्हणते. अरे आज बायको जर आपल्या असं बोलत असं तर मेलेलं बरं. मग तुम्हाला विनंती थोडस जपून, जपून. ड्युटीला गेलं त्याचा मन ड्युटीत लागत नाही, सारखं लक्ष येऊ लागलं. बायकून आपल्याला असं बोलावं का. जीवन जगून अर्थ नाही, मेलेलं बरं. त्यानं दादा सकाळच्या 6 पासून राग केला बायकोचा. ड्युटीत मग ड्युटी तर करूच लागलं पण बायकोचा रागच येऊ लागला त्याला डोक्यामध्ये दादा. पण ड्युटी पाहता पाहता दुपारचे 12 वाजले. 12 वाजेपर्यंत त्यानं बायकोचा राग केला. पण 12च्या नंतर त्याचा विचार बदलला. तो म्हणला बरं झालं बायको बोलली आपल्याला रे बाबा. बायको जर बोलली नसती ना, बायकोच्या एका शब्दाचा परिणाम आपल्या असा झालाय. सकाळी लावूनच ड्युटीला यायचो आपण, 12 वाजले अजून आपण हात लावला नाही. याचा अर्थ बायकोच्या एका बोलण्याचा परिणाम असा झाला आपण 12 वाजेपर्यंत कंट्रोल केली. 12 वाजेपर्यंत त्यानं राग केला पण 12च्या नंतर त्याचा विचार बदलला. बरं झालं बोलली. बायकोच्या एका बोलण्याचा परिणाम असा झाला 12 वाजेपर्यंत आपण कंट्रोल केली. बरं झालं बोलली. आता मात्र 12च्या पुढं त्यानं बायकोचे उपकार म्हणायला सुरुवात झाली. बायकोचे उपकार झाले, बरं झालं बोलली. उपकार झाले, बरं झालं बोलली. उपकार झाले. असे उपकार मानण्यामध्ये संध्याकाळची 5:30 वाजले. आणि असं म्हणतात, आपल्याला अनुभव नाही त्याचा, की 5:30च्या पुढं हातपाय हलतात म्हणून. खरं काय आपण अजून हात नाही लावणार. बरं झालं बोलली. आजपासून व्यसन बंद म्हणजे बंद. आजपासून व्यसनाला हात लावायचं नाही. बायकोच्या एका शब्दाने आपलं व्यसन तुटलंय, बंद झालं आणि आजपासून बंदच करायचं. तो म्हणला इतका आनंद झाला आपल्याला. बायकोच्या एका शब्दाने दिवसभर व्यसन कंट्रोल झालं ना, बंद. आजपासून बंद, आता घ्यायचीच नाही. पण व्यसन तुटल्याचा, बंद झाल्याचा आनंद झालाय ना. आता व्यसन म्हणून नाही, व्यसन बंद झालं म्हणून एक हातपाय लागले त्याचे. पाहता पाहता दादा 5:30ला हिंगोलीतून घरी यायचं त्याला सुचना. रात्री 6:30ला घरी यायचं ना, तर रातच्या 1:30ला घरी आलं आणि बायकोला म्हणलं दारोगड. आता बायकोने त्याचा आवाज ओळखला. बायको म्हणे मग याला सांगितलं तर ढोसून येऊ नका. आताही ढोसून आलंय. जा म्हणे दार उघडत नाही. तो म्हणला तुला गुण्या गोविंदा सांगतोय दार उघड. बायको म्हणली दार उघडत नाही, गुन्ह्या मेला आणि गोविंद्या मेला. नाही दार उघडत जा. तो म्हणला तुला शेवटचं सांगतोय दार उघड. बायको म्हणे नाहीच उघडलं तर काय करता. तो म्हणला काय करता तुला माहित नाही का आपल्याला किती राग येतो. काय करता, तू जर दार नाही ना उघडलं, आपल्या दारासमोर केवढं गटर वाहते माहिती ना तुला, त्या गटरात जीव देईन. बायको म्हणली जा करा तुमचं काळ तिकडे, जा द्या जीव. रोजच चाललंय म्हणे जीव देईन जीव देईन, जा द्या जीव. ते इतकं हुशार होतं हनुमान महाराज, इतकं हुशार. जीव द्या बायको म्हणल्यावर त्या जवळच पडल्या उचलणीचा दगड उचलला त्यानं. असा दगड दरवाजावर नाही आणला त्यानं,
उचलणीचा दगड उचलला आणि गटराकडे गेलो आणि तो दगड असा असा पाहिला होता काय तुम्ही दमनच पडला. चिपलंगीवाने वाढलो दगड. उचलणीचा दगड असा असा पाण्यात पडला. पाण्यात पडलेला दगड घरातल्या बायकोनं ऐकला. बायको म्हणे माय गेलं का काय काय म्हणे माय बोलू नाही बोली पण गेलं का काय. खरं सांगू का ऐका पुरुष वर्ग या महिलांचं अंतकरण लय कवळं राहते पा. बोलताना बोलतात बिचाऱ्या पण यांच्यासारखं अंतकरण कवळं कोणाचंच नाही. कोणत्या बायकोला वाटते नवरा मरा. कोणत्याच नाही दादा. आंधळा पांगळा लगडा खुळा कसाही नवरा असू द्या दादा तो नवरा जीवाचा आधार आहे. कोणत्या स्त्रीला वाटत नाही आपला नवरा मरावा. व्यसनी जरी असेल तरी बायकोला वाटत नाही दादा आपला नवरा. व्यसनी जरी असला ना तर भवानी मातेच्या दरबारात येईल. रोज त्रास देणारा नवरा जरी असेल भवानी मातेच्या दरबारात येईल. त्या देवीला प्रार्थना ए माते कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. ए माते कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. ए माते आयुष्याचा जोडीदार मा आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. देवीच्या दरबारातील आता व्यसनी नवरा असेल तर देवीला प्रार्थना कर देवा ए देवी माते त्याला व्यसन मुक्त होते पण मरू दे वाटत नाही. तसं बोलताना बोली द्या जा करा तुमचं कळ. त्याला उचलीचा दगड पाण्यात टाकला. गणेश महाराज मामा उचलीचा दगड पाण्यात टाकला. बायको म्हणे मा गेलं का काय. बायकोनं पटकन दार उघडलं. ते इतकं हुशार होतं त्यानं पाण्यात दगड टाकला आणि दरवाजाच्या लपून बसलं. बायकोनं दार उघडलं. बायको गेली गटराकडं हे गेलं घरात. यानं आतून दरवाजा बंद करून घेतला. आतून दरवाजा बंद केला दादा. दरवाजा खटकन वाजला. खटकन असा खटकन दरवाजा वाजला आणि बायको म्हणे माय मला वाटलं गेले कोण हे तर घरात गेले. आता बायको बाहेर हे घरात. बायको म्हणे हे पा दमने असं बरं. बायको म्हणे हे पा तुम्हाला सांगते दार उघडा. तो म्हणला उघडणार नाही. बायको म्हणली तुम्हाला गुन्ह्या गोविंदान सांगते दार उघडा. तो म्हणे गुन्ह्या मेला गोविंद्या मेला. बायकोचे शब्द ना बायकोचे शब्द गुन्ह्या मेला गोविंद्या मेला. नाही दार उघडत. बायको म्हणली पा मी तुमची बायको आहे. रात्रीचा 1:30 वाजलाय तुम्ही जर दार नाही ना उघडलं तो मला काय करशील काय करशील. बायको म्हणली तुम्ही जर दार नाही ना उघडलं तर एवढ्या रात्री सगळं गाव आपल्या दारात जमा करीन मी. बायको म्हणली नवरा म्हणला मी सुद्धा सगळं गाव जमा झाल्यावरच दार उघडीन आणि आलेल्या लोकांना म्हणन ही इतक्या रात्री उशिरा कुठे गेली होती. कबीर महाराज म्हणतात खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. दारू गांजा मत पिया यारा यारा अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो यारो अक्कल गुंग हो जाती है. अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मट्टी जाती है. बाबा बाबा ए दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है. दारू दारू
गांजा गाजा मत पियो यारो 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 अक्ल तुमको जाती है जाती है धा 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 ते कसं आहे ते खेळीमेळीच आहे आमचं त्याला माहिती यायला काय पाहिजे आम्हाला माहिती यायला काय लागतंय एकमेकाचं जाणलं पाहिजे कीर्तनात हे पा कीर्तनामध्ये कीर्तनकारानं सगळ्या सोबत खेळतं राहिलं पाहिजे नाही तर गुत घेतल्यासारखं काय कामाचं आहे वादक जर चांगले वाजवत असतील त्यांचं कौतुक केलं पाहिजे ना आता बालासाहेब महाराज गणेश महाराज सारखे चांगले गात असतील आपण त्यांना मार्क दिले पाहिजे ना कुचकट स्वभाव काय कामाचं आहे अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है आती है मुंह में मिट्टी आती है एवढा चांगला नरदेव तुम्हाला आम्हाला मिळालाय दादा पण आपण त्याचं वाटोळं केलंय हे गाऊच गाता तुम्ही गायले म्हणून मला पण आठवलंय कबीर महाराज म्हणतात एवढा चांगला नरदेव तुम्हाला आत्ता मिळालाय दादा पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही कबीर महाराज म्हणतात अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे हरी बोल कबीर महाराज म्हणतात इतका सुंदर नरदेव तुम्हा आम्हाला मिळालाय मनुष्य जन्म अनमोल रे जन्म अनमोल रे मनुष्य जन्म अनमोल रे अनमोल रे अनमोल रे माटी में ना रोल रे रोटी में ना रोल रे रोटी रे अब जो मिला है 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 फिर ना मिले कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब जो मिला है फिर न मिले कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिले कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं 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 कभी नहीं 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 कभी नहीं 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 मी तुम्हाला कबीर महाराज म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे तू माटी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नाही रे आत्ता नरदेव मिळाला दादा पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही एवढा अनमोल किमतीचा नरदेव आहे पण आपल्याला त्याची किंमत नाही मग महाराज आम्हाला या जन्माचं सार्थक करायचं आहे या जन्माचं या देहाचं आम्हाला सार्थक करायचं काय करावं लागेल तुकोबारायमता 4 गोष्टी करावं लागतील एक तुम्हाला या जन्माचं सार्थक करायचं असेल तर या शरीरावर विजय मिळवावा लागेल एक तुम्हाला जन्माचं सार्थक करायचं असेल तर तुम्हाला जगावर विजय मिळवावा लागेल 2 तुम्हाला जन्माचं सार्थक करायचं असेल तुम्हाला देवावर विजय मिळवावा लागेल 3 आणि तुम्हाला जन्माचं सार्थक करायचं असेल तुकोबाराय म्हणतात काळावर तुम्हाला विजय मिळवावा लागेल 4 या 4 गोष्टीवर जर आपण विजय मिळवला तर तुकोबाराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक आहे साधकानं प्रश्न विचारला महाराज हे तुम्ही आम्हाला सांगताय देहावर जगावर देवावर काळावर विजय मिळवल्यावर सार्थक होतं हे तुम्ही आम्हाला सांगताय पण तुकोबाराया तुम्ही या 4 गोष्टीवर विजय मिळवला काय तुकोबाराय म्हणतात आम्ही या 4ही गोष्टीवर विजय मिळवल्याचा परिणाम आमच्या जन्माचं सार्थक झालं जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्माचे जन्माचे हरी जन्मालो त्याचे जन्म आलो त्याचे वाह हो जन्माचे
जन्मा आलो त्याचे आणि आज बाळ झाले साचे हरी बोल. आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती आज फळ झाले जाचे. आज फळ झाले जाचे तुम्ही सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती सांभाळीले संती 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 बस आऊ दुर्या गेली बरं वाटते आहे की नाही वा आजी फळ झाले साचे आजी बळा झाले साचे तुम्ही सांभाळीले संती साती संती तुम्ही सांभाळिले संती कमीत कमी कितीच आहे बाबा कमीत कमी 15 आहे कमीत कमी आता हे लखन मालमुले सांभाळून घ्या चला असं काय चाललं होतं आपलं लय गोड हे मजा आहे मगाशी बोलून गेलो मी कंटाळलो होतो खरं सांगतो कथा करून पण मोकळा झाला आवाज हे चेहरे पहिले का आवाज मोकळा होतो चेहरे आपल्या साथीदारांचे चेहरे महत्वाचे आहे कीर्तनकाराला गायक वादक चेहरे मोकळ्या चेहऱ्याची पाहिजे आणि तुम्हाला कीर्तनकार मोकळ्या चेहऱ्याचाच पाहिजे ना तेव्हा जमते वा तुकोबर म्हणतात आम्ही या चारही गोष्टीवर विजय मिळवल्याचा परिणाम जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे आमच्या जन्माचं सार्थक झालं दादा तुकोबर म्हणतात आम्ही या शरीरावर विजय मिळवला तुम्हाला तेही पटवून देतो कसा तुकोबर या शरीरावर विजय मिळवला तुकोबर म्हणतात आमच्या शरीरात असलेला काम त्याच आमच्या समोर काहीच चालत नाही काम क्रोध बळदी खानी तुका म्हणे दिले दोन हे इंद्रियाचे धानी आम्ही झालो गोसावी तो गोबर म्हणतात आमच्या शरीरात असलेला काम क्रोध त्या कामाचं आणि क्रोधाचं आमच्या समोर काहीच चालत नाही पटवून देतो तुम्हाला ऐका जगद्गुरु तुकोबराय नवीनच परमार्थाला लागले तुकोबराय ओळखीशीत ना तुमच्या इथं जे पलीकडचं कोणतं का जगद्गुरु तुकोबराया नवीनच परमार्थाला लागले दादा तर माझ्या तुकोबरायची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्याचे नारायण वाऱ्यासारखी कीर्ती माझ्या तुकोबरायची पसरली पण तुकोबरायची पसरलेली कीर्ती त्या काळी तुकोबऱ्यावरती जळणाऱ्या लोकांना तुकोबऱ्याची कीर्ती सहन नाही झाली तुकोबऱ्याची पसरलेली कीर्ती तुकोबऱ्याचं झालेलं नाव त्या काळी तुकोबऱ्यावरती जळणाऱ्या लोकांना तुकोबऱ्याची कीर्ती नाही सहन झाली दादा माणूस मोठा झाला की त्याच्या सोबतच्या बऱ्याच लोकांना तो सहन होत नाही आणि तुकोबऱ्या मोठी झाली नाव झालं की तुकोबऱ्यासारखी भक्ती नाही तुकोबऱ्यासारखी साधना नाही तुकोबऱ्यासारखा साधू नाही भक्ती ज्ञान आणि वैराग्या कळा ऐसा नाही डोळा देखील माझ्या तुकोबऱ्यासारखे संत नाही वेदाचं ज्ञान तुकोबऱ्यासारखं कोणाला नाही अशी कीर्ती तुकोबऱ्याची पसरली पण तुकोबऱ्याची पसरलेली कीर्ती त्या काळी तुकोबऱ्यावरती जळणाऱ्या लोकांना नाही सहन झाली दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट तुकोबऱ्यावरती जळायचा तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले ना तर तुकोबरायची अपकीर्ती करण्यासाठी त्यानं गावात मीटिंग भरवली हे पहा जळणारी लोक प्रत्येकाच्या जीवनात आहे ज्ञानोबरायच्या जीवनात जळणारी लोक होतीच तुकोबरायच्या जीवनात जळणारी लोक होतीच नामदोऱ्याच्या जीवनात जळणारी लोक होतीच अधिकरू सर्व संतांच्या जीवनामध्ये जळणारी लोक होतीच तुमच्या आमच्या जीवनात जातात जळणारी लोक आहेच पण जळणाऱ्या लोकांवर कधी नाराज व्हायचं नाही त्याचे आपण उपकार समजायचे उपकार का जळणाऱ्या लोकांचे आपल्यावरती दोन उपकार आहे पहिला उपकार
ते जळतंय. म्हणूनच कळतंय की आपण प्रगती पथावर आहोत. जळणाऱ्यामुळे तुमची प्रगती तुम्हाला कळते. पहिला फायदा जळणाऱ्याचा तुम्हाला होणारा दुसरा फायदा ते जळतंय म्हणून आपण जास्त प्रगती करत राहतो. दाता हा जळणाऱ्यापासून होणारा दुसरा फायदा आहे. मग त्याच्यावर जास्त आपण जळायचं नाही. ते जळलं ना त्याला म्हणायचं बाबा तू असाच जळत राहा, तुझ्या कृपेने आमची अशीच प्रगती होत राहू दे. मग जळणाऱ्या लोकांची उपकार समजायचे. ती लोक कोण आहे माहिती आहे का? बिना साबणाची आपली दाता धुतात. करती पदकाची धुनी, करती पदकाची धुनी, करती पदकाची तुटी, करती पदकाची तुटी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करती पदकाची धुनी, करती पदकाची धुनी, बोलने घेता बोलगे दाबानी, करती पदकाची तुटी, करती पदकाची तुटी, करती पदकाची तुटी, करती पदकाची तुटी, तुटी 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 तुटी. करती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. जळणारी माणसं बिना साबणाची दादा आपली पाप धुतात. आपली बिना साबणाची दादा आपलं पाप तोंडानं उपसतात ही जळणारी लोक. त्याच्यावर जास्त आपण उपकार म्हणायचे द्यायचे दादा. आपण तुकोबऱ्यावरती जळणारी लोक होती. काय केलं पाहिजे म्हणजे तुकोबरायचं नाव जाईल, काय केलं पाहिजे म्हणजे तुकोबरायची अपकीर्ती होईल. म्हणून तुकोबराय भंडारा डोंगरावरती भजनाला गेले ना तर तुकोबरायच्या पश्चात देहू गावात मीटिंग भरवली. काय केलं पाहिजे म्हणजे तुकोबरायचं नाव जाईल, अपकीर्ती होईल. तर त्या मीटिंग मध्ये निर्णय पास झाला, तुकोबरायचं नाव घालवायचं असेल तर तुकोबरायकडे आपण बाई पाठवू. काय वाईट विचार आहे पाहन लोकांचे. तुकोबरायचं नाव घालवायचं असेल तर आपण तुकोबरायकडे बाई पाठवू. बाईचं नियोजन झालं दादा. सांगितलं काय पैसे घ्यायचे ते घे, पण एकदा आमच्या समोर तुकोबरायचं नाव घालव. आणि माणसं दादा पैशासाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. पा एखाद्याला जर म्हणलं ना हे 1 लाख रुपये घे आणि गटरात फक्त 2 तास तोंड बुडव, ते म्हणते दिवसभर बुडवतो. दिवसभर पैशासाठी लाख रुपये घेऊन घंटाभर तोंड बुडवलं म्हणलं ना ते म्हणते लाख रुपये मिळत असतील तर दिवसभर बुडवलं तरी अडचण काय, लाख रुपये मिळतात ना. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हव. आई सोडून घेत जे पतनाच ए पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागे धाव. अरे पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम र. दाम करी काम वेड्या, धाम करी काम. ओ दारात पंगती बसल्या, वा वा. लय आग्रह जागो जाग. दारात भिकारी रडतो, पोटात भुकेची आग. आग नाचते नारीची अब्रू, वा वा. क्षण क्षुण्णक तारावरती. पैशाने बायको खुस, पैशाने बोलते फिरती. ओ या पैशाच्या बादशहाला, या पैशाच्या बादशहाला दुनिया करती सलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम, काम करी का दाम करी काम. काम. वा 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 वा. झालं अर्ध्याच्या पुढे गेलं गिरत.
दाद्याच्या पुढे गेलं कीर्तन लई गोड गाता येतो काय येईन आणलंयच कुठून भांडवल गणेश महाराज हे? कुठून आणलंय देव जाणे पण माईक बंद कर. असं. हो. पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याचे हाव आई सोडून घेतई झेप पैशाच्या मागे धाव और पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशासाठी दादा लोक पागल होतात बाईला सांगितलं काय पैसे घ्यायचे ते घे पण एकदा आमच्या समोर त्या तुकोबरायचं नाव घालू दादा बाई तयार झाली तुकोबरायची अपकीर्ती करायला तुकोबरायसारख्या साधूची तुकोबरायसारख्या संतांची अपकीर्ती करायला बाई तयार झाली आणि निघाली. आता तिनं असा मेकअप केला होता मेकअप ओळखीचा आहे ना तुमच्या मेकअप ओळखीचा आहे ना तुमच्या आता इथं नंबर एक आहे सगळ्या मला जे बरं वाटायला इथं अहो आम्ही दोघांनाच कीर्तन रंगलो होतो गणेश महाराज आता 8-10 दिवसापूर्वी दोघंच आम्ही गायला दोघांना पण असं 2 तास घुमवलं कीर्तन असा मेकअप केला दादा तिनं ऐकायचं तुम्हाला मेकअप कसा केला होता तिने मेकअप पुतळ्या डोरलं सकळ्या पैजण हा पुतळ्या डोरलं सकळ्या पैजण गबरेला गब्बर बडा पुतळ्या डोरलं सकळ्या पैजण गबरेला गब्बर बडा नकतनत घालूनी सरताट माट करुणी सरताट माट करुणी हो नेसले गा वा 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 नेसले ग नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा माय बाप असा तिनं मेकअप केला होता पण मेकअप लय फुल झाला होता मेकअपचे 2 प्रकार आहे एक असतो फुल दुसरा असतो सायलेंट बरोबर ना पण तिचा सायलेंट नव्हता तो फुल झाल्यामुळे ती काय म्हणती नाव ठेवू नका गुन्हे ग बाई मला नाव ठेवू नका गुन्हे नाव ठेवू नका कोणी नाव ठेवू नका कोणी नाव ठेवू नका गुन्हे ग बाई मला नाव ठेवू नका गुन्हे नाव ठेवू नका गुन्हे ग बाई मला नाव ठेवू नका कोणी पुतळ्या पुतळ्या डोरलं सकळ्या सकळ्या पैंजण पैंजण पुतळ्या डोरलं सकळ्या पैंजण गमरेला गंबर बडा पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण गमरेला गंबर बडा नाकातनं घालूनी सरदाट माट करुणी सरदाट माट करुणी नेसले ग नेसले नेसले ग जय हो शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा पैठणचा शालू पैठणचा 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 नंबर 1 नेसले ग नेसले ग अशी दादा मेकअप करून बाई निघाली पण 9:30 वाजून गेल्यामुळं डोंगरावर पोहोचली बाई पुढं चालते आणि सीसीटीव्ही कॅमेरे तिच्या पाठीमागे सीसीटीव्ही कॅमेरे कळले तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे कोण सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे ही जळणारी लोक तुमच्या आमच्या जीवनातला सीसीटीव्ही कॅमेरा आहे दादा सीसीटीव्ही कॅमेरा आहे सुनील महाराज गिरी साहेब बरं आहे ना बरं ते हिगुलीवाले आहे काय खेळत
जळणारी लोक तुमच्या आमच्या जीवनातला सीसीटीव्ही कॅमेरा आहे. तुम्ही काय करता, कुठं जाता, किती कमवता, किती खाता, ही सीसीटीव्ही लावलेलीच आपल्यावर जळणारे लोक. तसं बाई पुढं चालते आणि तुकोबऱ्यावरती जळणारे ही सीसीटीव्ही कॅमेरे तिच्या पाठीमागे आहे. बाई मायबाप डोंगरावरती पोहोचली आणि माझे तुकोबराय नामचिंतनात दंग झाले. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. असं तुकोबरायचं भजन चालू डोंगरावर. तुम्हाला लोड देत नाही, त्याला आम्ही कधीतरी लोड दिला नाही. हा, सांभाळून घेतलं पाहिजे दादा. आपण एकमेका सांभाळून घेतलं पाहिजे. आपण भाऊ येईन सगळे. हे पा इथं मंडपात आपण बसली सगळी एका जातीचे आपण. आलं लक्षात? इथं बसलो म्हणजे आपली जात वेगळी कोणाचीच नाही. आपण सगळी भावकीतले लोक इथं बसलेले. तुम्ही म्हणा कुठलं रे महाराज आहे? एका भावकीची माणसं आहे. माझी जातीचे मज भेटू कोणी. आपण सगळी एका जातीचे. कारण आता सध्या सगळ्याच्या डोक्यातला विचार एक आहे. बरोबर आहे? आपण सगळे एकमेकांना सांभाळलं पाहिजे. चला तुकोबरायचं भजन चाललंय. बाई दादा तुकोबरायच्या समोर उभी आहे. एकदा तुकोबरायन माझ्याकडे पाहू म्हणजे माझं काम झालं. पण तुकोबराय रंगलेली ना भजनात. पक्षी सुस्वरे आळवेते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुकोबरायचं लक्ष नाही. बराच वेळ झाला दादा. कसं तुकोबरायचं तुकोबरायच्या कानावर तिच्या पायाच्या घुंगराचा आवाज गेला आणि तुकोबरायनं सहज डोळे उघडून त्या स्त्रीकडे पाहिलं तर जगाच्या पाठीवरचं आश्चर्य आहे का? जगाच्या पाठीवरचं आश्चर्य. त्या स्त्रीकडे तुकोबरायनं पाहिलं आणि तुकोबरायच्या डोळ्याला आनंदाचे अश्रू आले. तुकोबरायच्या डोळ्याला आनंदाचे अश्रू आले. देवा, मी या बडणाऱ्या डोंगरावर तुझं भजन करतो देवा. माझ्या घरात लोकांनी मला भजन करू लागण्यासाठी आलं नाही देवा. देवा, या भंडाऱ्या डोंगरावर मी तुझी साधना करतो. माझ्या भावकीत लोकांनी मला भजन करू लागण्यासाठी आलं नाही देवा. मी तुझं भजन या डोंगरावर करतो ना, भावकीतलं नाही, गल्लीतलं नाही, घरात लोकांनी मला भजन करू लागण्यासाठी आलं नाही देवा. पण केवढे उपकार तुझे माझ्यावर झालं. मी तुझं भजन करतो देवा. तर या भंडाऱ्या डोंगरावर देवा तू माझी माय भंडाऱ्या डोंगरावरती भजनासाठी पाठवून दिली. हा तुकोबरायच्या डोक्यातला विचार आहे दादा. काय म्हणतात तुकोबराय? माझी माय भंडाऱ्या डोंगरावर पाठवली. केवढे उपकार झाले तुझे माझ्यावर देवा. माय म्हणून सुद्धा तिचं नाचणं कमी नाही का? माय नाहीच ना, ती अवदस आहे. तिचं नाचणं कमी होत नाही दादा. आता मात्र तुकोबरायला वाईट वाटलं. माईची उपमा दिली तरी तिचं नाचणं कमी होत नाही. आता तुकोबराय माते, जो विचार घेऊन तू इथं आलीस, जी भावना घेऊन तू इथं आलीस, जो उद्देश घेऊन तू इथं आलीस ना माते, आम्ही त्याच्यातले नाही. जाईवो तुम्हाते न करी सायास, जाईवो तुम्हाते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे नो, तैसे नो. आम्ही विष्णुदास तैसे नो. जाईवो तुम्हाते न करी सायास, जाईवो तुम्हाते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाईवो तुम्हाते न करी सायास, आम्ही विष्णुदास
नगरी सायास हो विष्णुदास तैसे न हो जाई वो तुम्हाते नगरी सायास जाऊ तुम्हाते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैसे हो आम्ही विष्णुदास तैसे नो बस जमलं वा लईच गोड म्हणला जाई वो तुमाते ए मा तू विचार घेऊन इथं आलीस ना आम्ही विष्णुदास तैसे न हो म्हणून जाई वो तुमाते न करी सायास. आता माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का तुकोबऱ्यांत आमच्या शरीरावर विजय कसा. चालून आलेली बाई आहे, चालून आलेली स्त्री आहे, पण त्या स्त्रीकडे पाहून तुकोबऱ्यान आपल्या शरीरात असलेला काम त्या कामाला तिळा इतकं डोकं बाहेर काढू दिलं नाही. आणि त्या स्त्रीकडे पाहून तुकोबऱ्यानं आपल्या शरीराची स्थिती यत्किंचित बदलू दिली नाही. याचा अर्थ तुकोबऱ्याने शरीरावरती विजय मिळवलाय. तुकोबऱ्या म्हणतात आमचा जर आमच्या शरीरावर विजय असेल तर आमच्या जन्माचं सार्थक झाले. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मार रखुमाई विठोबा रखुमाई. हो आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं पहिलं कारण आम्ही आमच्या शरीरावर विजय मिळवला. दुसरं कारण तुकोबऱ्या म्हणतात आम्ही जगावर सुद्धा विजय मिळवला. आता जग म्हणजे काय पिपळ खुट्याची ग्रामपंचायत आहे का. नाही ना, नाही ना, मला वाटलं असेल. जगावर संत महात्म्यांनी विजय मिळवलाय. दादा आपण एवढी माणसं इथं बसलो, मला वाटते आपल्या सगळ्याला आपल्या वडिलाचं नाव माहिती आहे. मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्याच लोकायला आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहिती. बरोबर तुम्ही बोला याच्या बदल्यात. हा आपल्या वडिलाचं नाव तुम्हाला माहिती हो म्हणत नाही पटकन म्हणा. हा आजोबाचं नाव माहिती, वडिलाचं नाव माहिती, पंजोबाचं नाव माहिती. काय सकारामता त्या बरं. खापर पंजोबाचं नाव माहिती नाही, चिपड पंजोबाचं नाव माहिती नाही, डोपर पंजोबाचं नाव माहिती नाही, अपर पंजोबाचं नाव माहिती नाही ना दादा. अहो त्यांना म्हणजे आपल्या सगळ्याला कुणालाच माहिती नाही. माझ्या सगट आपल्याला आपल्या वडिलाचं नाव सांगता येतं, आपल्याला आपल्या आजोबाचं नाव सांगता येतं, आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला आपल्या पंजोबाचंही नाव सांगता येईल, खापर पंजोबाचं नाव सांगता येईल, पण त्याच्या पुढच्या कोणाचंच नाव आपल्याला सांगता येत नाही, आपल्याला माहिती नाही. मग ऐका दादा, ज्याच्या रक्तात तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्याच्या घरात तुम्ही आम्ही राहतो, ज्यांचं तुम्ही आम्ही खातो, त्या आजोबा पंजोबाचे नावं तुम्हाला आम्हाला माहीत नाही दादा. पण ज्यांचं तुम्ही आम्ही काहीच खाल्लं नाही तरी लाखो समाज संपूर्ण महाराष्ट्र त्या तुकोबाचा उदो उदो करतं, ज्ञानोबरायचा उदो उदो करतं, आदिकरू सर्व संतांचा उदो उदो करतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो उदो करतं. एकच कारण त्यांनी या जगावरती विजय मिळवलाय. शिवाजी महाराज कोण कोण पाहिले, कोणीच नाही पाहिले, पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं की आपली ऊर्जा येते दादा आपल्यात. का राजा कुणीच पाहिलेला नाहीये, पण तरी दादा राजाचं नाव सर्वांना माहितीये. आपण आपल्या आजोबा पंजोबाचे फोटो आपण आपल्या घरात लावत नाहीये, पण कुठलाच संबंध नसताना ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, गुरुबगा, आदिगुरु सर्व संत महात्मे, छत्रपती शिवराय संभाजी महाराज यांच्यातला एक तरी फोटो आपल्या घरात आहेच. पंजोबाईचे फोटो आपल्या घरात नाही, पण यांचे फोटो आपण आपल्या घरात लावतो. एकमेव त्यांनी जगावर विजय मिळवलाय दादा. जगाच्या पाठीवर अनेक राजे आहेत ना, प्रत्येक राजाला समाजाने कुठं ना कुठं नाव ठेवले, डाग लावला. जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा असा आहे ज्याच्या जीवन चरित्र्यावर तिळा इतका डाग कुणी लावलाही नाही आणि लावण्याची कुणी हिंमतही केली नाही. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. डाग लागू दिलाच नाही त्यांनी आपल्या घराण्याला, तोड नाही कुठेच त्यांच्या मर्द मराठी बाण्याला. न्याय राजने केला नाही
हो न्यायी राजाने केला नाही हेवा कधी तो कुणाचा म्हणून तयाला करतो मी हा मुजरा मानाचा दयाला करतो मी हा मुजरा मानाचा दयाला करतो मी मुजरा मानाचा दयाला करतो मी मुजरा मानाचा बाप छत्रपती शिवाजी राजा तुम्ही आम्ही कोणीच पाहिला नाहीये आवाज द्यायला राजा तुम्ही आम्ही कुणीच पाहिला नाही तरी समाज सर्व संपूर्ण महाराष्ट्र हिंदुस्थान राजाला ओळखतो का आहे या बहिणीला परक्या स्त्रीला स्वतःच्या माय बहीण समजणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे साधू संतांना मानणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे देव धर्मांना मानणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे मंदिरातला देव सुरक्षित ठेवणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे 18 पगड जातीला एकत्र घेऊन चालणारा आणि स्वराज्य उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा वा वा स्त्री अत्याचार करीन दूर एक संकल्पना एक संकल्पना टप 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 ए, वा टप 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 झाले गोडा माझ्या एक साथ. शिवरायाला ए, होते मावळे शिवबा संगे माझ्या राजा संगे जीवा बाबाच दिल वाचन दिल वाचन साईबा साईबा वचन पूर्ण करी पूर्ण करी वचन पूर्ण करी दिल वचन दिल वचन माझाय मा वचन पूर्ण करी दिल वचन माझाय मा वचन पूर्ण करी बाई माझा ग शिवरा अरे बसला घोड्यावर बसला घोड्यावर शिवराजा बसला घोड्यावरी शुभराजा ग बसला घोड्यावरी शुभराजा ग बसला घोड्यावरी मायबाप छत्रपती शिवाजी राजाला आजही समाज विसरत नाहीये काय कारण 18 पगड जातीला एकत्र घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे माय बहिणीला परक्या बस्तीला सुद्धा माय बहीण समजणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे म्हणून छत्रपती शिवराया माझा छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा करता हिंदुस्थानाचा दयाला करतो मी हे मुजरा मानाचा दयाला करतो मी हा मुजरा मानाचा दयाला करतो मी मुजरा मानाचा मुजरा 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 मानाचा मुजरा 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 मानाचा मुजरा मानाचा मुजरा झाली शिवजयंती सजरी आपली आता एका कीर्तनात 2 कीर्तन झाले आपल्या झाले आता या अर्धा सुबाट्यात घेऊन लागते ना वा थांबायचं ना आता चालू द्या ना थोडस
का त्यांचं नाव आपण कथा कीर्तनात घेतो दादा? त्याचं कारण त्यांनी जगावर विजय मिळवला आहे. तुकोबराय पाहिले नाही तरी त्यांच्या अभंग कीर्तनाला घेतो, त्यांच्या नावाचा जयघोष करतो, जगावर विजय मिळवला आहे. मला वाटते मला पत्रिका पाहिलं तर बरं वाटलं. पत्रिकेवर मनोज जरांगे पाटलाचा आपण फोटो टाकलाय. का टाकलाय? त्यांनी त्याच्या भावकीसाठी केलं का सगळे? नाही ना. देव देश अनु, जसं छत्रपती संभाजीराजाबद्दल बोलले जाते, देव देश अनु धर्मासाठी प्राण घेतलं हाती. राजे संभाजी म्हणायचे, राजे म्हणायचे संभाजीराजे, देव देश अनु धर्मासाठी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीते. काय कुणाची भीते काय कोणाची भीते. तसं संभाजीला कसलीच भीती नव्हती दादा ना. हे पत्रिकेवर आहे म्हणून बरं वाटलं, नाही कुठं कुठं अवघड होते हो. एका वाद नुसतं नावच काढलं मी. चला असं बरं आहे. कोणालाच माहित नव्हता माणूस हा 1 वर्षापूर्वी, पण आज प्रत्येकाच्या लग्नाच्या पत्रिकेवर जाऊन बसला, प्रत्येकाच्या सप्ताच्या पत्रिकेवर जाऊन बसला. काय कारण? त्यांनी दादा लोकांच्या हृदयात घर केले, जगावर विजय मिळवल्याचा परिणाम आज पत्रिकेवर जाऊन बसलाय. कोण? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दादा. उगच आहे काय? उगच कोणाचे पद? आपले फोटो कोण टाकणार लोक? आपले का टाका ना कोणी? आम्हाला म्हणते दादा थोडे घ्या राव आमचे टाका फोटो, म्हणावं लागते आपल्याला. चला लांबच जाईल आपला विषय. संतांनी जगावर विजय मिळवल्याचा परिणाम संत महात्मे म्हणतात, जन्मालो त्याचे शरीरावर विजय मिळवला म्हणून जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जगावर विजय मिळवला म्हणून जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. संतांनी देवावर सुद्धा विजय मिळवलाय. देव विश्वाचा मालक माझ्या तुकोबरायच्या घरचा मुराळी झाला. मुराळी पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. तरतरीत पाण्या माझी रांदी कन्या. तरतरीत पाण्या माझी रांदी कन्या. काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. कोप मोड की जर्जर. कोप मोड की जर्जर. तुकोबरायच्या घरचा पाहुणा देव झाला. मुराळी. मुराळी ओळखीचे ना तुमच्या? मुराळी तुम्हाला न्यायला येत असतो. तुम्ही जर तुमच्या माहेराला गेल्या, जाता ना माहेराला तुम्ही? कधी? शिमग्याला, दिवाळीला तुम्ही तुमच्या माहेराला गेल्या तर तुम्हाला सासरहून जो न्यायला येतो त्याला काय म्हणता तुम्ही? मुराळी. किंवा तुम्ही तुमच्या माहेरात आहे आणि दिवाळीसाठी तुम्हाला माहेरातून जो न्यायला येतो त्याला काय म्हणतात? मुराळी. जसा तो तुमचा मुराळी, तुकोबराय म्हणतात आमचा मुराळी. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. देवाचा देव पाहुणा झाला. काय टाकलं? घरी मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा. मोडकी बाज देवाला बसायला टाकली. देव बसला. फाटक्या गोधडीवरती देव बसला. पाहुणचार. दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. काय करू उपचार. दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. कोप मोड की जर्जर. कोप मोड की जर्जर.
आता मला तुम्हाला विचारायचंय, तुकोबरायच्या घरचा पाण्यातल्या कण्या देव खातो, तुकोबरायच्या घरच्या मोडक्या बाजावर बसतो, तुकोबरायच्या घरच्या फाटक्या गोधडीवर देव बसतो. कशाचा परिणाम? देव तुकोबरायचा मुराळी झाला. कशाचा परिणाम? देवानं तुकोबरायनं भक्ती करून देवावर विजय मिळवलाय. दादा, आमचा मुराळी आम्हाला वेळेवर न्यायला येत नाही. आपला मुराळी म्हणतो अहो या नाव न्यायला, आपला मुराळी म्हणतो तू गेलीस ना तर 2 दिवस झाले बीपीच माझा बरोबर चाललाय जरा. आपला मुराळी म्हणते तू गेली ना बीपी जाग्यावर आहे. म्हणजे आपण यायलो तरी मालकाचा बीपी वाढतो. हे पोर लई हुशार राहतो. तो दिवाळीला पोर मेसेज देता स्टेटस. मी एकदा वाचलं पोरायचं, त्याने स्टेटसला लिहिलं होतं दिवाळीचा मेसेज. त्याची बायको गेली असेल माहेराला आणि त्यानं स्टेटस लिहिलं होतं असं, दिवाळीसाठी माहेराला गेलेले वादळ 2च दिवसात सासरी धडकणार. दिवाळीसाठी माहेराला गेलेली वादळ 2 दिवसात सासरी धडकणार. हे आपली मुरळी कळले का? आणि तुकोबरायचा मुरळी मोडक्या बाजूवर बसला. मुखशुद्धी तुळशी दळ, हे देवा तुका मने मी दुर्बळ. कशाचा परिणाम? तुकोबरायन भक्ती करून देवावर विजय मिळवल्याचा परिणाम. याचा अर्थ असा आहे, तुकोबरायन देवावर विजय मिळवला, तुकोबरायन जगावर विजय मिळवला, तुकोबरायन शरीरावर विजय मिळवल्याचा परिणाम. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आता 10ला 5च कमी असल्यामुळे तुकोबराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं चौथं कारण तुकोबराय म्हणतात जगाला खाणारा काळ. जगा काळ खाय पण तुकोबराय आम्ही माथा दिला पाय, त्याच्या मस्तकावर आम्ही पाय दिल्यामुळे त्या काळाचं आमच्या समोर काहीच चलत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, बळ. तुम्ही सांभाळीले सती, तुम्ही सांभाळीले सती, तुम्ही सांभाळीले सती, तुम्ही सांभाळीले सती. आता करू न शके बाळा, आता करू न शके बाळा, आता करू न शके बाळा, आता करू न शके बाळा. तुम्ही सांभाळीले सती, तुम्ही सांभाळीले सती, तुम्ही सांभाळीले सती, तुम्ही सांभाळीले सती. भय निरसली खळती, भय निरसली खळती, भय निरसली खळती, खळती, भय निरसली खळती, भय निरसली खळती. वा वा. भय निरसली खळती, भय निरसली खळती, खळती, खळती. बाया निरासली खंती. आ
भय 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 निरसली कांती. धन्यवाद. सरग रे गम गम प म पद पदनी धनी सा. सरग रे गम गम प म पद पदनी धनी सा नि द प म ग रे सा म पदनी सा म पदनी सा म पदनी सा. महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्तपरायण श्री गणेशजी महाराज सावळे यांना विनंती आहे, कृपया त्यांनी 2 मिनिटं सनई वाजवावी. सर्वांनी टाळ्या वाजवा. मायबाप काढा, रगीचे हात बाहेर काढा. वा 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 वा. भय निरसली खळती वा वा. वा. वा वा. तुम्हाला आजचं कीर्तन लक्षातच राहणार आहे. हा. वा वा वा. सोप्या गोष्टी काय किती गोड वाटलं ना. दर 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 द. वा किती गोड आहे ना हनुमान महाराज. बरं वाटलं शिन गेला आल्याचं. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे काळ, तो काळ सुद्धा आमच्या समोर आता बळ करत नाही का, त्याच्या मस्तकावर आम्ही पाय दिलाय ना.